ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीच्या शासकीय रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन बंद, रुग्णांची गैरसोय, प्रशासनाचे दुर्लक्ष। सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील कार्यरत असणाऱ्या एकूण 2 सोनोग्राफी मशीनपैकी अंतर्गत 16 नंबर विभागातील सोनोग्राफी केंद्र गेली 15 दिवसापासून नादुरुस्त झाल्याने बंद आहे। त्यामुळे नूतन इमारतीत सिटी स्कॅन विभागातून चालू असणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर तपासणीसाठी रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहते। सांगली येथील शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक रुग्णांना निदानासाठी नंबर देणं माणुसकीच्या दृष्टिकोनातून गरजेचं असतं। सकाळी 7 ला आलेल्या गरोदर व अन्य रुग्णांची यामुळे दिवसभर सोनोग्राफी तपासणीसाठी वाट पाहावी लागते। तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असूनही फक्त सोनोग्राफी मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे। सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने वेळीच लक्ष घालून नादुरुस्त असलेले सोनोग्राफी मशीन तातडीने दुरुस्त करून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णसेवेसाठी संजीवनी ठरलेल्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांची होणारी हेळसांड बंद करावी, अशी मागणी सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकातून होत आहे। महानकरे न्यूजसाठी सांगलीहून संदीप नांद्रेकर।